अशा प्रकारचे 4 कलर प्रिंटिंग करून घ्यायचे आहे. हे 4 कलर प्रिंटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तर इथे अशा प्रकारे ब्लॉक घ्यायचे नाहीत. हे जे इथे व्हाईट कलरचे जे खाली ब्लॉक घेतलेले आहेत, अशा प्रकारचे ब्लॉक घ्यायचे नाहीत. जेणेकरून या ब्लॉकवरती डेटा ओव्हरलॅप होईल. तर तुम्हाला अशा प्रकारे प्रिंटिंग करायची आहे. ज्या ठिकाणी तुमचा ब्लॅक एंड व्हाईट डेटा प्रिंटिंग होणार आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ब्लॉक घेऊ नये. ठीक. अशा प्रकारे तुम्हाला 4 कलर प्रिंटिंग करून घ्यायचे आहे आणि 4 कलर प्रिंटिंग करत असताना पेपर हा लहान साईजमध्ये छापायचा नाही आहे. 100-50 रुपयांसाठी कमी साईजचा पेपर घेऊ नये. पेपर हा एक्झॅक्टली A4 असला पाहिजे, जेणेकरून तुमच्या झेरॉक्स मशीनच्या प्रिंटिंगवरती सुद्धा हा पेपर अडकणार नाही व एकदम स्मूथली चालेल व तुमचा पेपर वेस्टेज कमी होईल. चला तर बघूयात आता ऍक्च्युअल सॉफ्टवेअरचा डेमो. तर अशा प्रकारे हे ऍप्लिकेशन तुम्हाला भेटेल. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वोटर स्लिप काढू शकता इथे डाव्या बाजूला. ठीक आहे. A4 मध्ये 4 स्लिप काढू शकता. इथे तुम्हाला कोणत्या बूथ पासून कुठल्या बूथ पर्यंत तुम्हाला प्रिंटिंग करायची आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अशा प्रकारे हे इथे A4 मध्ये 4 आहे. त्यानंतर इथे A4 मध्ये 6 आहे. त्यानंतर A4 मध्ये 8 आहे. अशा प्रकारे त्यानंतर A4 मध्ये 8 होरिझॉन्टल फॉर्मॅट. अशा प्रकारे A4 मध्ये 12 ब्लॅक अँड व्हाईट. अपक्ष उमेदवाराच्या देखील तुम्ही अशा प्रकारे काढून देऊ शकता. त्यानंतर A4 मध्ये 16 अशा प्रकारे. A4 मध्ये लेफ्ट फक्त लोगो लागलेला ब्लॅक अँड व्हाईट ही सुद्धा स्लिप आहे. आणि A4 मध्ये 15 अशा प्रकारे. आणि A4 मध्ये 18 देखील या ठिकाणी आहे. ठीक आहे. तुम्हाला पूर्ण विधानसभेची एकाच वेळेला प्रिंट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, राईट क्लिक करून प्रिंट प्रिव्ह्यू करायचा आहे. 1 नंबर पासून तुमचे जेवढे काही शेवटचे बूथ असतील तेवढे बूथ देऊ शकता किंवा इथे 500 टाकू शकता. तर पूर्ण विधानसभा या ठिकाणी तयार होईल. आता सगळ्यात महत्वाचं जे आहे, तर तुम्हाला या ठिकाणची वरची ऍडव्हर्टाइज डिझाईन तुम्हाला बदलायची आहे किंवा डिलीट करायची आहे. 4 कलर प्रिंटिंग केलेलं असेल तर तुम्हाला इथे डिलीट करायचं आहे. तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही इथे प्रिंट डेटा ओनली ला क्लिक केलं इथे लेफ्ट साईडला प्रिंट प्रिव्ह्यू मध्ये प्रिंट डेटा ओनली, तर ती इमेज आणि इथले ब्लॉक्स निघून जातात. तुम्हाला इथे काहीही करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही राईट क्लिक करून डिझाईन व्ह्यू करून या ठिकाणी इथे सिलेक्ट करून इथे डिलीट सुद्धा करू शकता. अशा प्रकारे डेटा प्रिंट दिल्यानंतर जर तुमचा डेटा कुठे चौकोनामध्ये येत नसेल तर तुम्ही इथे पेज सेटअप मध्ये जाऊन जर तुमचा खाली घ्यायचा असेल तर टॉप मार्जिन वाढवू शकता, बॉटम मार्जिन कमी जास्त करू शकता, लेफ्ट राईटची मार्जिन या इथे तुम्ही सेट करू शकता. तशीच 2 कॉलम व 2 रोज मधली मार्जिन कमी जास्त करण्यासाठी इथे कॉलम मध्ये रो स्पेसिंग आणि कॉलम स्पेसिंग सुद्धा या ठिकाणी कमी जास्त करू शकता. हे सगळ्यांसाठी सेमच आहे. ठीक आहे. याच बरोबर तुम्ही या ठिकाणी इथे फॅमिली लेटर सुद्धा काढू शकता. फॅमिली लेटर म्हणजे प्रत्येक बूथ वरती सगळ्या घरांचे नाव, नंबर जे सेम आहेत ते सर्व एकाच ठिकाणी येतात. अशा प्रकारे इथे फॅमिली लेटर सुद्धा तुम्ही काढू शकता. हा फॅमिली लेटरचा एक वेगळा प्रकार आहे. फॅमिली वाईज लिस्ट देखील तुम्ही अल्फाबेटिक याद्या आणि बूथ वाईज याद्या सुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकता. ही फॅमिली लिस्ट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्यानंतर इथे सिरियल नंबर वाईज यादी सुद्धा तुम्ही काढू शकता. ही सरनेम वाईज लिस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्ही काढू शकता.
अशा प्रकारे सरनेम वाईज लिस्ट तुम्हाला इथे येईल. एकाच सरनेमचे एकाच ठिकाणी येतील. त्यानंतर सरनेम वाईज तुम्ही मराठीमध्येच देखील यादी काढू शकता. अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे